नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत नवीन मतदान ओळखपत्र घर बसल्या अगदी सोप्या पद्धतीने कसं बनवायचं. मतदान ओळखपत्र म्हणजे आपली ओळख आणि मतदानाचा हक्क दाखवणारा सर्वात महत्त्वाचा सरकारी पुरावा आहे. आता सरकारी ऑफिसला जायची गरज नाही, फक्त मोबाईल किंवा कॉम्प्युटर वापरून तुम्ही तुमचं काम होईल. चला तर मग कोणती कागदपत्र लागतील आणि अर्ज कसा करायचा ते लगेच पाहूया. अर्ज भरण्यापूर्वी तुमच्याकडे या 3 गोष्टी तयार ठेवा. फोटो, तुमचा एक नवीन पासपोर्ट साइज फोटो, ओळख आणि वयाचा पुरावा. यासाठी तुमचं आधार कार्ड किंवा 10वीचं सर्टिफिकेट चालेल. पत्त्याचा पुरावा, यासाठी वीज बिल, रेशन कार्ड किंवा आधार कार्डही चालतं. आता पाहूया अर्ज कसा करायचा. फक्त 3 सोप्या स्टेप्स आहेत. वेबसाईटवर जा आणि अकाउंट बनवा. तुमच्या मोबाईल किंवा कॉम्प्युटरमध्ये ही सरकारी वेबसाईट उघडा. वेबसाईट उघडल्यावर साइन अप बटनावर क्लिक करा. तुमचा मोबाईल नंबर, ईमेल आय डी टाकून एक नवीन पासवर्ड सेट करा. बस, तुमचा अकाउंट तयार झालं. आता मोबाईल आणि पासवर्ड टाकून लॉग इन करा. लॉग इन केल्यावर तुम्हाला फॉर्म नंबर 6 दिसेल, त्यावर क्लिक करा. आता फॉर्ममध्ये विचारलेली माहिती भरा. तुमचं नाव, आडनाव, तुमचा पत्ता, तुमची जन्मतारीख, तुमचा विधानसभा मतदारसंघ निवडा. सगळी माहिती तुमच्या आधार कार्डनुसार व्यवस्थित आणि इंग्रजी व मराठीत भरा. शेवटी तुमच्याकडे असलेली कागदपत्र म्हणजे फोटो, आधार कार्ड वगैरे अपलोड करा. फॉर्मची सगळी माहिती एकदा तपासून घ्या. सबमिट बटनावर क्लिक करा. तुम्हाला लगेच एक रेफरन्स आयडी भेटेल. हा नंबर लिहून ठेवा, कारण याने तुम्ही स्टेटस चेक करू शकता. आता स्टेटस तपासणे आणि कार्ड डाउनलोड करणे. तुमचा अर्ज स्वीकारला गेला आहे का नाही हे तपासण्यासाठी पुन्हा वेबसाईटवर जा. ट्रॅक ॲप्लिकेशन स्टेटसवर क्लिक करा आणि तुमचा रेफरन्स आयडी टाकून स्टेटस पहा. जेव्हा तुमचा अर्ज ॲक्सेप्ट होईल तेव्हा तुम्ही तुमचा डिजिटल वोटर आय डी लगेच डाउनलोड करू शकता. हे PDF कार्ड तुम्ही प्रिंट करून ठेवू शकता किंवा मोबाईलमध्ये ठेवू शकता. हे पूर्णपणे वैध आहे. पाहिलं मित्रांनो, किती सोपं आहे हे काम. सरकारी कार्यालयात न जाता घर बसल्या तुम्ही तुमचं महत्त्वाचं ओळखपत्र बनवू शकता. हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर याला लाईक करा. तुमच्या कुटुंबासोबत शेअर करा. अशाच सोप्या माहितीसाठी मराठी मित्रा या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.